नमस्कार. आपण सध्या साकोळ जिल्हा परिषद गटातल्या या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, विठ्ठल वाघमारे यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर शिक्षक म्हणलं की 10 ते 5 नोकरी असते, निवांत असते शिक्षकाचं. मग तुम्हाला राजकारणात काय वाटलं? खूप मोठा व्याप या राजकारणात असतो. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची खूप आवड होती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम मी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. साकोळ जिल्हा परिषद गटासाठी यापूर्वी भारतीय जनता पार्टीचाच जो जिल्हा परिषद सदस्य होता गोविंद चिलकुरे होते. त्यांच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठली कामं या साकोळ जिल्हा परिषद गटासाठी झालीत का? आमच्या साकोळ गटातून गोविंदराव चिलकुरे साहेब हे निवडून आले. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. समाज कल्याण सभापती आदरणीय दोरे साहेब होते. पुन्हा यांच्या सहकार्याने समाज कल्याण असतील, कृषी असेल, बांधकाम असेल, या सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या साकोळ गटासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची गरज भागवण्याचं काम त्या 3-3.5 वर्षामध्ये केलं. शेवटचे 1 वर्ष त्यांना कोरोनामध्ये सापडण्यामुळे कुठल्या गोष्टीचं काम करता आलं नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. माझी इच्छा अशी आहे की मलाही आदरणीय चिलकुरे साहेबांसारखं काम करून दाखवावं अशी माझी इच्छा झाल्यामुळे मी उभा टेकलो. संजय दोरवे सुद्धा यांनी या जिल्हा परिषद गटातून फॉर्म भरला होता. आता अशा चर्चा आहेत की संजय दोरवे नाराज आहेत, काय आहे? अजिबात नाराज नाहीत, कारण संजय दोरवे काही वेगळे नाहीत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात कमी होत आहे. त्याची कारण आणि वेगळे. त्याच्यामध्ये आमच्या शिक्षकांचा दोष नाही, विद्यार्थी संख्या सगळी ओसरलेली आहे. त्याच्यावर मला फोकस करायचा, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेवर जास्त प्रमाणामध्ये मला फोकस करायचे आणि माझा मानस शिक्षण, आरोग्य आणि माणसाचे जे काही भौतिक गरजा आहेत त्या गरजेच्या माध्यमातून मला काम करण्यासाठी जास्त आवडेल. तो विरोधक असं म्हणतात की लाडकी बहीण ही जी योजना आहे फक्त इलेक्शन पुरती आहे, काय आपल्याला? अजिबात नाही, आणि 100% लाडक्या बहिणीची योजना ही बंद पडणार नाही. विरोधकाला बोलण्यासाठी काही तोंड नाही, जागा नाही, म्हणून विरोधक बोलतात. आम्हाला या ठिकाणी दोन्ही शिक्षण क्षेत्रात काय करतील हे बघण्यासाठी आम्हाला तिकीट दिलेलं आहे आणि आम्ही त्यांचा जो मानस आहे तो मानस या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही दोघं तिघे पूर्ण करण्याचा प्रयत्न या गटामध्ये करणार आहोत. आणि हे गट आम्हाला तालुक्यामध्ये नसून जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. विकासाचे काम म्हणजे विकास ही सतत चालत राहणारी वस्तू आहे, सातत्यपूर्णता असते विकासामध्ये आणि सतत चालणारी वस्तू आहे. आणि मग ते विकास करायचं म्हणले की काही राहतेच. आणि भविष्यामध्ये आतापर्यंत काम काही, आता मी 4 दिवस झाले मतदारांच्या भेटी घेत आहोत, परंतु आमदार साहेबांनी अनेक माध्यमातून लोकांना कोट्यवधी रुपयाचा निधी प्रत्येक गावांना दिलेला आहे. तर लोक काम आमचे राहिले असं सांगत नाहीत, आमदार साहेबांना आम्हाला निधी किती दिला हे सांगत आहेत. तुम्हालाच का लोकांनी निवडून द्यावं? नाही, मी व्यक्ती म्हणून नाही किंवा माझा मानस काय मी सांगणार आहे तुम्हाला, पण मी व्यक्ती म्हणून नाही, पक्ष म्हणून. आणि जे काही योजना आपण राबवत आहोत ती योजना राबविलेल्या त्या मतदारापर्यंत त्या लोकांकडे जात आहे आणि ती म्हणून पक्षाकडे आणि ह्या त्यांच्या जे काही कामं केलेले आहेत आमदार साहेबांनी आणि आमच्या पूर्वीच्या सदस्यांनी त्यांच्याकडे पाहून लोक आपल्याला मतदान 100% करणार. बरं, 5 तारखेला मतदान आहे, काय जनतेला मतदारांना आवाहन करणार? माझं असं मानस आहे, शिक्षण, आरोग्य आणि माणसाच्या गरजा, ज्या काही भौतिक गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तर माझा असा मानस आहे की वर्षातून 2दा माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मला ग्रामसभा घ्यायची. त्या ग्रामसभेमध्ये तालुका स्तरावरचे किंवा जिल्हा स्तरावरचे कोणी अधिकारी असतील, कृषी क्षेत्र असेल, क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असतील, शेतकरी आणि शेतमजुरावर मला सगळ्यात मोठा भर आणखी द्यायची आहे. त्याच्यासोबतच माझा मानस पारदर्शक या मतदारसंघामध्ये बीजेपी मध्ये किती पारदर्शक कार्यक्रम चालतो हे दाखवण्यासाठी मला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे असं मतदारांना मी आवाहन करतो. नमस्कार. सध्या आपण जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जी रणधुमाळी चालू आहे, आपण प्रत्येक
मतदारसंघात जात आहोत, तेथील उमेदवार जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत. नेमकं कुठल्या मुद्द्यावरती ते या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत. आपण सध्या साकोळ जिल्हा परिषद गटातल्या या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, विठ्ठल वाघमारे यांच्याकडे आलेलो आहोत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारत आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवता. खरं तर आपला परिचय थोडक्यात आपण आमच्या प्रेक्षकांना द्यावा. माझा परिचय विठ्ठल गुलाबराव वाघमारे. माझं शिक्षण आहे MA BEd. मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये 26 वर्ष 7 महिने नोकरी केलेले शिक्षक म्हणून. शिक्षक या पदावर काम करत असताना मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, प्राथमिक पदवीधर या पदावर काम केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या कामाची काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. बरं. खरं तर शिक्षक म्हणलं की 10 ते 5 नोकरी असते, निवांत असते शिक्षकाचं. मग तुम्हाला राजकारणात काय वाटलं? खूप मोठा व्याप या राजकारणात आणि असतो. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची खूप आवड होती आणि सामाजिक क्षेत्रामध्येही काम मी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि शिक्षक असल्यामुळं चार भिंतीमधून राजकीय क्षेत्राचं काम मी केलेलं आहे. विशेषतः भाजपाचं जास्त प्रमाणात काम का केलं. बरं भाजपाचंच केलं? कारण मला पूर्वीपासून भाजप हा पक्ष आवडतो मुळात. त्याला कारण असली पाहिजे, काहीतरी कारण असते. नाही, आता आम्ही काम करत असताना सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, मी जसं मला कळतं तसं सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये आमचे जे काही मान्यवर नेते होते ते भाजपमध्ये, जनता दल आणि भाजपामध्ये होते. त्याच्यामुळे त्यांच्या आणि विचार हे पटत होते या पक्षाचे. त्यामुळे त्या पक्षामध्ये मी काम करण्याची चार भिंतीतून आवड होती आणि त्या पद्धतीने मी काम करत गेलो. आणि आता यावेळेस योगायोगाने साकोळ या गटामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये SC पुरुषासाठी म्हणजे मागासवर्गीय पुरुष, अनुसूचित जाती पुरुष हे जागा सुटल्यामुळं माझा थोडस मानस झालं की आपण या 5 वर्षासाठी आपल्याला जर तिकीट आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले तर आपण काहीतरी राजकीय माध्यमातून जनतेचे हित कल्याण करण्यासाठी आपण काहीतरी कामं करावं अशी अपेक्षा झाली आणि म्हणून माझी मानसिकता भाजपमधून तिकीट मागण्याची आहे. बरं. साकोळ जिल्हा परिषद गटासाठी यापूर्वी भारतीय जनता पार्टीचाच जो जिल्हा परिषद सदस्य होता, गोविंद चिलकुरे होते. त्यांच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठली कामं या साकोळ जिल्हा परिषद गटासाठी झालीत का? 1952 पासून आपल्या लातूर जिल्हा परिषदेची म्हणजे 1952 पासून स्थापना झालेली आहे. परंतु 1917ला भाजपाची सत्ता आली आणि त्याच्यामध्ये आमच्या साकोळ गटातून गोविंदरावजी चिलकुरे साहेब हे निवडून आले. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या कृषी सभापती म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर त्यांचे मित्र समाज कल्याण सभापती आदरणीय दोरे साहेब होते. पुन्हा यांच्या सहकार्यानं समाज कल्याण असतील, कृषी असेल, बांधकाम असेल, या सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या साकोळ गटासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची गरज भागवण्याचं काम या 3-3.5 वर्षामध्ये केलं. शेवटचे 1 वर्ष त्यांना कोरोनामध्ये सापडण्यामुळे कुठल्या गोष्टीचं काम करता आलं नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळं आता माझा असं मानस, तुमची इच्छा, माझी इच्छा अशी आहे की मलाही आदरणीय चिलकुरे साहेबांसारखं काम करून दाखवावं अशी माझी इच्छा झाल्यामुळे मी उभा टाकले. बरं. संजय दोरवे सुद्धा यांनी या जिल्हा परिषद गटातून फॉर्म भरला होता. आता अशा चर्चा आहेत की संजय दोरवे नाराज आहेत, काय आहे? अजिबात नाराज नाहीत, कारण संजय दोरवे काही वेगळे नाहीत. आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर पक्षी बसणारी माणसं किंवा त्या पक्षात पक्ष मजबूतीकरण करणारी जी माणसं आहेत किंवा आम्ही कार्यकर्ते आहोत ती कधीही भैयावर नाराज न होणारी किंवा जे काही पद मिळेल, ज्या वेळेस संधी भैयासाहेब देतात त्यावेळी संधीचं सोनं करायचं काम आम्ही करत आहोत. आणि आता तो मतदारसंघ थोडासा बाहेरचा असल्यामुळे या मतदारसंघामध्ये 100% मी निवडून येतो असं संघटनेला वाटले असेल आणि म्हणून मला त्यांनी तिकीट दिले. त्याच्यामध्ये आदरणीय दोरवे साहेब अजिबात नाराज नाही किंवा कसल्या प्रकारचं त्यांना म्हणजे शंका देखील नाही. नेमकं आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना या भागातल्या कुठले प्रश्न असे राहिलेले आहेत की येणाऱ्या काळात आपल्याला प्राधान्याने ती सोडवावी लागणार आहे? शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे
विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात कमी होत आहे. हम्म. त्याची कारण आणि वेगळी आहेत. त्याच्यामध्ये आमच्या शिक्षकांचा दोष नाही, हम्म. परंतु लोकांना काय वाटते, कुठली तर खाजगी इंग्लिश स्कूलची शाळा काढायचं, तिथं माझं पोरग एबीसीडी काहीतरी म्हणते म्हणायचं किंवा 1 to 4 म्हणते म्हणायचं. हम्म. त्याच्यावरती विद्यार्थी संख्या सगळी ओसरलेली आहे. हम्म. त्याच्यावर मला फोकस करायचा आहे. हम्म. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेवर जास्त प्रमाणामध्ये मला फोकस करायचे आहे. हम्म. आणि मी जर आदरणीय संभाजी भाईच्या मार्गदर्शनाखाली जर 100% मला लोक निवडूनच देणार आहेत. हम्म. आणि माझा मानस शिक्षण, आरोग्य आणि माणसाचे जे काही भौतिक गरजा आहेत त्या गरजेच्या माध्यमातून मला काम करण्यासाठी जास्त आवडेल. ते काम मी करणार. सध्या प्रचाराला खूप कमी दिवस आहेत आणि आपला प्रचार कसा चाललाय आणि काय लोकांच्या भावना आहेत आपल्याबद्दल? नाही, आता प्रचाराला जरी कमी दिवस असले तरी मला काही आता म्हणजे 27 तारखेची वाट बघायची गरज नाही. कारण मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्यामुळं मला फॉर्म काढणे किंवा घेणे ह्याचा विषय माझा नाही. आम्ही आता कालपासनं जेव्हा माझं फॉर्म स्क्रुटनी झाली माझी 23 तारखेला, 24 तारखेपासून मी कामाला लागलेला आहे, म्हणजे आजपासून. आणि मी डोर टू डोर काम करणार आहे. माझ्या मतदारसंघातले जेवढे काही गावं असतील तेवढ्या गावांचं मी घरोघर जाऊन मी त्यांना माझं मत आणि मी आशीर्वाद घेऊन आशीर्वाद रूपी मतदानाने मी बहुमताने निवडून येण्याचा मानस मनामध्ये ठेवला. बरं, लाडक्या बहिणीने भारतीय जनता पार्टीवर खूप चांगल्या प्रकारे प्रेम केलेलं दिसून आलेलं आहे मागच्या अनेक निवडणुकामध्ये. परंतु विरोधक असं म्हणतात की लाडकी बहीण ही जी योजना आहे फक्त इलेक्शन पुरती आहे. काय आपल्याला वाटतं? अजिबात नाही. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना आलेली आहे. आणि त्यांनी जी काही संकल्पनेतून योजना आणली ती चिरकाळ टिकणारी योजना त्यांची असते. डुप्लिकेट कधी भाजपानं योजना कुठली आणलेली नाही. आणि 100% लाडक्या बहिणीची योजना ही बंद पडणार नाही. विरोधकाला बोलण्यासाठी काही तोंड नाही, जागा नाही, म्हणून विरोधक बोलतात. बरं, साकोळ जिल्हा परिषद गटामध्ये कुठली कुठली गण आहेत? कोण उमेदवार? साकोळ जिल्हा परिषद गटामध्ये 2 गण आहेत. एक साकोळ गण आणि दुसरा इस्लामाबाद गण. साकोळ गणातून आदरणीय लोंढेताई कानेगावचे आहेत आणि दुसरा जो आहे तो आमचे मित्रच आहेत, तो बालाजी जाधव सर म्हणून. तेही शिक्षक आहेत आणि मीही शिक्षक आहे. शिक्षकाला संधी दिली आहे. कारण आदरणीय अक्काच्या आशीर्वादाने, आदरणीय संभाजीराव पाटील साहेब आमदार यांच्या प्रेरणेने, आदरणीय छोटू भैया यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाजपातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी दोन्ही शिक्षण क्षेत्रात काय करतील हे बघण्यासाठी आम्हाला तिकीट दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांचा जो मानस आहे तो मानस या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही दोघं तिघेही पूर्ण करण्याचा प्रयत्न या गटामध्ये करणार आहोत. आणि हे गट आम्हाला तालुक्यामध्ये नसून जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? याच्यासाठी करण्यासाठी मी काय करणार आहे, आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये कुठलंही काम आतापर्यंत ठेवलेलं नाही. आता काम म्हणजे कसं असते, कुठली विकासाची कामं म्हणजे विकास ही सतत चालत राहणारी वस्तू आहे. सातत्यपूर्णता असते विकासामध्ये आणि सतत चालणारी वस्तू आहे. आणि मग ते विकास करायचं म्हणले की काही राहतेच. आणि भविष्यामध्ये आतापर्यंत काम काही, आता मी 4 दिवस झाले मतदारांच्या भेटी घेत आहोत, परंतु आमदार साहेबांनी अनेक माध्यमातून लोकांना कोट्यवधी रुपयाचा निधी प्रत्येक गावांना दिलेला आहे. तर लोक काम आमचे राहिले असं सांगत नाहीत. आमदार साहेबांना आम्हाला निधी किती दिला हे सांगत आहेत. आणि दुसरा मुद्दा, मागच्या वेळेस ज्यांनी म्हणजे आदरणीय गोविंद चिरकुले साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती देखील चांगली आज आम्हाला मतदाराच्या पुढे दिसून येत आहे. कारण त्यांनी कधी आमचं काम राहिलंय असं पूर्वीच्या सदस्याने काही काम ठेवलंय असं काही सांगण्यात आलेलं नाही. आम्ही फक्त त्यांना विनंती करत आहोत, अशाच पद्धतीचं आम्ही पुढे काम करणार आहोत. त्यांनी आम्हाला आशीर्वाद, मतदान रुपये आशीर्वाद तर देणारच आहेत, परंतु आम्हाला आशीर्वाद एवढ्या चांगल्या प्रकारे दिलेत की माझी जागा 100% या मतदारसंघामध्ये निवडून येणार हे मला आज रोजी खात्री वाटत आहे. तुम्हालाच का लोकांनी निवडून द्यावं? नाही, मी व्यक्ती म्हणून नाही किंवा माझा मानस काय आहे मी सांगणार आहे तुम्हाला, पण मी व्यक्ती म्हणून नाही, पक्ष म्हणून. आणि जे काही योजना आपण राबवत आहोत ती योजना राबविलेल्या त्या मतदारापर्यंत त्या लोकांकडे जात आहे. आणि ती म्हणून पक्षाकडे आणि ह्या
त्यांच्या जे काही कामं केलेली आहेत आमदार साहेबांनी आणि आमच्या पूर्वीच्या सदस्यांनी त्यांच्याकडे पाहून लोक आपल्याला मतदान 100% करणार. बरं, 5 तारखेला मतदान आहे. काय जनतेला मतदारांना आवाहन करणार? माझं असं मानस आहे, शिक्षण, आरोग्य आणि माणसाच्या गरजा, ज्या काही भौतिक गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तर माझा असा मानस आहे की वर्षातून 2दा माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मला ग्रामसभा घ्यायची. त्या ग्रामसभेमध्ये तालुका स्तरावरचे किंवा जिल्हा स्तरावरचे कोणी अधिकारी असतील, कृषी क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असतील, शेतकरी आणि शेतमजुरावर मला सगळ्यात मोठा भर आणखी द्यायची आहे त्याच्यासोबतच. आणि म्हणून मी शेतकऱ्यासाठी कृषी अधिकारी माझ्याकडे येतील. त्या ग्रामसभेमध्ये मी असे माझी जेवढी काही गावं असतील त्या गावच्या सगळ्या फायली मी तयार करणार आणि दरवर्षी मे महिना आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये मी ग्रामसभा घेणार आहे. मे महिन्यामध्येच का म्हणचाल तुम्ही? कारण मे महिन्यामध्ये आर्थिक वर्ष पूर्ण संपून काही काही राहिलेलं केलेलं काम पूर्ण झालेलं एप्रिलमध्ये असते आणि मे मध्ये सुरुवात होती कामाची. आणि म्हणून त्या लोकांना ज्या काही गरजा असतील त्या गरजा मला ग्रामसभेमध्ये सांगतील. ते 6 महिन्यामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्याचं एक कारण असं आहे की माझ्या स्तरावरची जे काही काम असतील ते मी स्वतः त्या ठिकाणी म्हणजे करून देणार आहे. आणि जर माझ्या स्तराच्या पुढचे जर काम आमदार साहेबाकडे आमचे आदरणीय सक्षम असलेले आमचे संभाजीभाई पाटील निलंगेकर यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून किंवा त्यांचा असा आदेश आहे आपल्याला किंवा जे काही काम असतील ते माझ्याकडे घेऊन या, लगेच करून घेऊ. बरोबर. तर तशा पद्धतीने मी त्यांच्याकडे जाणार आणि त्यांच्याकडनं काम करून घेणार. जर भैया साहेबाकडून आमदार साहेबाच्या लेवलच्या पुढलं काम असेल तेही आमचे भैया साहेब करतात हे मला माहित आहे. ते स्वतः मुंबईला जातातच, मी जाणार किंवा पत्र देणार त्यांनी आणि त्या माणसाचे काम करणार आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा ग्रामसभा घेणार आहे. आणि तुम्ही या मे मध्ये अमुक हे साकोळ गाव आहे, साकोळ गावामध्ये या गावात एवढ्या गरजा होत्या किंवा एवढे पत्र माझ्याकडे एवढ्या मागण्या होत्या, त्यापैकी माझ्या स्तरावरून एवढ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यापैकी आमदार साहेबांच्या स्तरावरून एवढ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यापैकी राहिलेल्या 1-2 मागण्या मुंबईवरूनच आमदार साहेबांना पूर्ण करून घेतलेले आहेत आणि सार्वजनिक असतील आणि वैयक्तिक बी असतील या दोन्ही गोष्टीवर मला भर द्यायची. म्हणजे पारदर्शक कारभार मला समोर आणायचे. ह्या भावनेसाठी मी या पक्षात तर मला तिकीट आदरणीय संभाजीभाई साहेबांनी दिलेले, परंतु माझा मानस पारदर्शक या मतदारसंघामध्ये बीजेपी मध्ये किती पारदर्शक कार्यक्रम चालतो हे दाखवण्यासाठी मला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे असं मतदारांना मी आवाहन करतो. आपण पाहिलं की हे होते विठ्ठल वाघमारे. त्यांनी सांगितलेलं आहे की साकोळ जिल्हा परिषद गटाच्या ज्या प्रश्नाची जाणीव त्यांना आहे, येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत आणि जनता दरबाराच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद गटातील गावांना न्याय देण्याचं सुद्धा काम करणार आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारांना एक आवाहन केलेलं आहे की मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे. सर नमस्कार, आपण वेळ दिल्याबद्दल.